देवी नवदुर्गे नमस्तुते. श्री नवदुर्गा कला संघ व कला संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा तिसरा शास्त्रीय संगीत समारोह येथे संपन्न होणार आहे. त्या प्रित्यर्थ या समारंभात उपस्थित सर्व कलाकार, रसिक, मीडिया, पत्रकार व आयोजन समितीचे मनपूर्वक सानंद स्वागत. संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या तिसऱ्या सांगीतिक कार्यक्रमात आपल्यासमोर सादर होणार आहे शास्त्रीय गायन, नाट्यगीत, अभंग, सितारवादन, तबला, भक्तिगीत असे मनाचे रिजवण करणारे विविध संगीतातील प्रकार, राग व ताल. 2 सत्रामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास विभागून कलाकार आपले अदाकारी पेश करणार आहेत. त्यांना देवाचरणी ही सेवा अर्पण करण्यात सुयश चिंतितो. आपण परत एकदा सर्वांचे स्वागत करून रितसर भारतीय परंपरेनुसार अविस्मरणीय अशा या कार्यक्रमास प्रारंभ होत आहे. भारतीय संस्कृती ही वेदांची प्रणाली आणि त्यातूनच उगम झाला तो पारंपरिक विविध कलांचा. तो उचलून धरला तो आपल्या गोव्याच्या कलाकारांनी. राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले गुणी कलाकार गोव्याने राष्ट्रास दिले, म्हणूनच तर गोव्याची छान व परंपरा वर्षानुवर्ष टिकून राहिली आहे. भक्तांच्या आकेला पावणारी, मनोभावे देवीची सेवा व भक्ती करणाऱ्या सर्व भक्तांच्या दुःखाचे शामन करणारी अशी आमची आई जय भवानी आई नवदुर्गा व तिच्याच पदस्पर्शाने पावन हा आपला ग्राम मडकई. आंतरराष्ट्रीय स्तरावर जिची ओळख म्हणजेच मडकईवासियांबरोबर संपूर्ण गोव्याचे भूषण. रसिकजन हो, संगीत जोपासना करून आपले कलागुण व्यक्त करणे, भजन, नाट्यगीत, लोकनृत्य, भक्तिगीत, गजर, दिंडी यामधून समाज मनापर्यंत पोहोचवणे ही आपली संस्कृती टिकून ठेवण्याचे मूळ साधने. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही आपण गोवेकरांची खरी ओळख आहे. आणि म्हणूनच तर आपली संस्कृती आजतागायत टिकून आहे. गोवा ही उत्सवी भूमी असल्याने गावात उत्सवाप्रित्यर्थ होणारी नाटके, भजने, दिंडी, उत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाची संख्या पाहिल्यास गोव्याचे संगीत क्षेत्रात उज्ज्वल भविष्य आहे. आजच्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मडकईचे सरपंच श्री शैलेंद्र पणजीकर लाभलेले आहेत. तर खास अतिथी म्हणून प्रख्यात संगीत कला जोपासक आदरणीय श्री धर्मानंद गोलतकर सर, जे भाऊ या नावाने जास्त परिचित, हे आम्हाला लाभलेले आहेत. त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक श्री रोहिदास नाईक खास निमंत्रित म्हणून लाभलेले आहे. संस्थेचे श्री नामदेव नाईक, संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर नाईक व खजिनदार श्री गणेश महाले. मी विनंती करतो संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक यांना की त्यांनी आजच्या पाहुण्यांना वेदीवर घेऊन यावे. श्री शैलेंद्र पणजीकर, श्री धर्मानंद गोलतकर सर, श्री रोहिदास नाईक सर, संस्थेचे नामदेव नाईक तसेच श्री गणेश महाले खजिनदार, जे या संस्थेचे खजिनदार आहेत. धन्यवाद. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही रितसर दीप प्रज्वलन करून होत असते. मी वेदीवरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या सांगीतिक कार्यक्रमाची सुरुवात करावी. वेदीवरील सर्व उपस्थित कलाकारांना विनंती आहे विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते.
मडकईचे सरपंच जे या श्री नवदुर्गा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुद्धा आहेत श्री शैलेंद्र पणजीकर यांना आपण सर्वच ओळखतो, जाणतो, तेव्हा त्यांची खास अशी ओळख द्यायची गरज नाही असे मला वाटते. आजचे खास अतिथीची थोडक्यात ओळख मी प्रस्तुत करीत आहे, ज्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील कार्य आपणास अवगत होईल. आज आम्हाला खास अतिथी म्हणून जे इथे लाभलेले आहेत ते आमचे आदरणीय श्री धर्मानंद गोलतकर सर. गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक व सांकेतिक क्षेत्रामध्ये भाऊ म्हणून ओळखले जाणारे एक सदा प्रफुल्लित व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री धर्मानंद नरहरी गोलतकर. बालपणापासून संगीताची व अध्यात्माची आवड. वडील एक चांगले भजनी व नाट्यकर्मी कलाकार होते, त्यामुळे भाऊच्या जीवनात संगीत रुजले. अवघ्या वयाच्या 8व्या वर्षी घराबाहेर या नाटकात बाल अशोकची भूमिका उत्कृष्टरित्या वठवली. त्या नाटकात सर्वश्री कैलासवासी तातोबा वेलिंगकर, नारायण वेलिंगकर, अलकाताई वेलिंगकर या दिग्गज कलाकारांच्या बरोबर वटवलेल्या सदर भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले आणि त्यामुळेच एक प्रोत्साहन मिळाले व अशा प्रकारे या संगीतिक क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला. पुढे संशय कल्लोळ, देवमाणूस, पंढरपूर, लग्नाची बेडी, धन्य ती गायनी कळा, करिंदीपुरू अशा वेगवेगळ्या नाटकातून भूमिका त्यांनी साकारल्या व गायनात आपली चमक दाखवली. नाट्य संगीतातले गुरु म्हणून संगीत दिग्दर्शक बाबाई हडफडकर व संगीतरत्न श्रीपादराव नेवरेकर यांचा ते आवर्जून उल्लेख करतात. शास्त्रीय संगीत आत्मसात करताना करावे असे त्यांना वाटले व मनात त्यांचा तो विषय रुजला व त्यांनी स्वामी विवेकानंद सोसायटीचे संगीत विद्यालयात प्रवेश केला. दत्तात्रय भावे, सीताराम जोग, श्रीपादराव माडिये आदी प्रगल्भ गुरुकडून विद्यार्जन केले. 1972 साली कला अकादमीत संगीत महाविद्यालय सुरू झाल्यावर आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक पंडित रत्नाकांत रामनाथकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजात आग्रा घराण्याची शास्त्रोक्त तालीम लाभले. गोव्यातील अनेक संगीत संमेलनातून त्यांनी आपले गायनाची कला पेश करून वाहवा मिळवलेली आहे. त्यात नादब्रह्म पणजी या संस्थेने विविध कार्यक्रम त्यांनी कला सादर केले आहे. राजाराम बुवा मांद्रेकर संगीत संमेलन, सखराम बर्वे संगीत संमेलन, यशवंतराव केरकर संगीत संमेलन, प्रतिभा फ्रेंड सर्कल संगीत संमेलन, सम्राट संगीत संमेलन, गिरिजादाई केळकर संगीत संमेलन, अंजनीबाई मालपेकर संगीत संमेलन, रत्नाकांत रामनाथकर संगीत संमेलन यासारख्या संमेलनात हिरिरीने भाग व गायन कला सादर केले आहे. आकाशवाणीवर ते कलाकार नियुक्तीचे समिती सदस्य होते. गोवा राज्य संगीत विद्यालयात ते 2 वेळा सदस्य म्हणून होते. प्रतिभा फ्रेंड सर्कल व नादब्रह्मचे ते संस्थापक सदस्य. राजीव गांधी कला मंदिरचे 2 वेळा कार्यकारी सदस्य. कीर्तिक स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. आजपर्यंत कित्येक संस्थेकडून सन्मान. ललित प्रभा वळवय, गोमंतक मराठी अकादमी, गिरिजाताई प्रतिभा फ्रेंड सर्कल बोरी, गडेश्वर स्वर साधना ढवळी, श्री शांतादुर्ग कला सागर कवळी, इफ्फी फेस्टिवल गव्हर्नमेंट ऑफ गोवा यांचा कला गौरव व संस्कृती खाते गोवा सरकार यांच्याकडून, त्याचबरोबर महाशाला कला संगम अशी त्यांची थोडक्यात ओळख मी दिलेली आहे. त्यांची ओळख सांगायला गेल्यास ती पुष्कळ आहे. त्यांच्या बोलण्यावरूनच आणि त्यांच्या मृदू भाषेवरूनच आपणास ते अवगतही होईल. गुरुकृपेने स्मृती उजळती, गुरुकृपेने स्मृती उजळती, त्रिकाळ डोळ्यापुढे दिसती, पिंडे मिळे ब्रह्मांड प्रतिती, हृदय विश्वतरे. अशा या गुरुसमोर आम्ही सदैव नतमस्तक राहू, आहेत आणि राहील. आजच्या या कार्यक्रमास आम्हाला भेटलेले आहेत आणखी एक खास निमंत्रित असे वक्ते श्री रोहिदास नाईक, जे कपलेश्वरीचे आहे. त्यांनाही संगीताची खूप आवड आहे, जाण आहे. ते मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. आमचे प्राध्यापक नामदेव नाईक, संस्थेचे खजिनदार श्री गणेश महाले पण इथं उपस्थित आहेत आणि श्री ज्ञानेश्वर नाईक जे गायक कलाकार आहेत. आता या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्याच सांगीतिक कार्यक्रमातून होणार आहे. मी विनंती करतो श्रीपाद नाईक यांना की पाहुण्यांना पुष्प देऊन त्यांचे यथोचित स्वागत व्हावे. सरपंच श्री श्रीपाद शैलेंद्र पणजीकर
फुलाबरोबर आमचं प्रेमाचे प्रतीक आहे, आपण स्वीकारावे ही विनंती. आदरणीय श्री धर्मानंद गोलतकर सर, श्री रोहिदास नाईक सर, श्री नामदेव नाईक सर, श्री ज्ञानेश्वर नाईक आणि तसेच श्री गणेश महाले. मी विनंती करतो श्रीपाद नाईक यांना की आजच्या या कार्यक्रमास खास उपस्थित मीडिया व पत्रकार यांनाही त्याने पुष्प देऊन त्यांचं स्वागत व्हावं. कार्यक्रम जरा उशिराने सुरू झालेला असल्याने मी जास्त काही बोलू इच्छित नाही. मी सरळ सरपंच व प्रतिष्ठानचे नवदुर्गा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शैलेंद्र पणजीकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या खास कार्यक्रमास धरून आपले बोल इथं व्यक्त करावे. नमस्कार. श्रीदेवी नवदुर्गेक विनम्र वंदन करता. आजच्या कार्यक्रमाक सगळ्यांक उपस्थित मान्यवर आणि कलाकार हांकां विनम्र नमस्कार. कित्याक उशीर जालो म्हाज्या खातीर. म्हाका खूब उमेद लोकां बरोबर रावपाची आनी त्या खातीर म्हाका उशीर जालो. काल 2 दीस जालो आमच्या तोकार टुर्नामेंट चालू आसा. बॅडमिंटन हांव परत खेळपाक लागलो. मदीं गॅप उरलेले आनी रातचे 2 जाली घरा पावपाक. आनी भुरग्यां बरोबर खेळात आसा, म्हणजे राती 2 दीस जाले खेळटा आनी ह्या वयाचेर खेळप आनी म्हाजे कडेन जायनासलें एक्चुली. तरी हांव खेळोंक लागलो आनी खेळटा खेळटा लेट जालो आनी न्हिदलो. फॅक्ट सांगपाचें म्हणल्यार आनी तुमच्या कलाकारांक आनी तुमच्या खातीर हांवें लेट करप हे चुकीची गोश्ट आहा आनी देवते फुड्यान सत्य सांगता आनी म्हाकाय तें वायट दिसलें. सो कलाकारांक एकठांय करपाचो आनी आयज 3रे वर्स ज्ञानेश्वर नायक आनी सगळे सांगाती जे कलाकारांक एकठांय करता देवतेच्या पांया कडेन, ही खरीच खूब गोश्ट, बरी गोश्ट आनी प्रत्येकान हें करचें. आनी प्रत्येक कलाकार देवतेच्या पांया कडेन येवचे आनी आपली कला दाखोवची. प्रत्येकाक दिसता, आमकांय दिसता. आनी प्रत्येक कलेक वाव मेळचो हो सगळ्यांक जाय. प्रत्येक जे मनशाक आपल्या भितर जी कला आसा ती दाखोवपाक उमेद आसता आनी ती कलेक वाव मेळपाक जाय. आनी हांगसर कला देवते पांया कडेन दाखोवंक मेळटा हें एक देवतेचें नशीब. आनी आमचें नशीब तुमी सगळे कलाकार एकठांय जाता दर वर्सा आनी हांगसर येता आनी तुमची कला दाखयता. त्या खातीर तुमकां सगळ्यांक मना काळजांतल्यान आनी देवते कडेन मागता तुमकां सगळ्यांक बरें आयुश्य आरोग्य मेळचें आनी तुमची कला अशीच गोंयभर न्हू गोंयाच्या भायर सुद्दां वयची आनी तुमी कला दाखोवची आनी तुमची कलेक वाव मेळचो अशें देवते कडेन मागता. आनी परत एकदां सगळ्यांक सांगता लेट जालो आनी परत पण जी कले खातीर सगळे जाण एकठांय येता आनी कला दाखोवपाक फुडें सरता म्हणून तांकां तुमकां हांव नतमस्तक जाता. कित्याक प्रत्येका कडेन कले आसता पण कला फुडें येवपाक सुद्दां थोडे सोदिना. थोडे आपल्याक आपूण व्हडलो आपूण हे अशें खूब आसता. आमी पळयता कलाकार कशे आहा ते. मडकयनूय कलाकार आहा, मडकय भायर आहा. सुशांत बाई आसा, सुशांताकूय खबर आहा. पण सुशांतान केन्नाच खंयचे कले खातीर ना म्हणना आनी तुमीय केन्ना कले खातीर ना म्हणना. पण कला दाखोवपाक फुडें सरोंक जाय प्रत्येकान. आनी जेन्ना जेन्ना कोण उलो मारता, जेन्ना कला आपली आसा, आपल्या आरोग्यान आसा, आपल्या आयुश्यान आसा आनी आपल्याक देवतेन दिल्या जावं प्रत्येक देवान दिल्या अशें म्हणून प्रत्येकान फुडें सरोंक जाय आनी आपली कला दाखोवंक जाय. पण आतां दुसऱ्यान उलयतना म्हाका दिलें नवदुर्गा एक आयज हांव फुडें ना म्हूण सांगता. आई म्हणटकीर आई प्रत्येकाची आई नवदुर्गा आई. आनी आई शिस्त आनी सगळी शिकयता. तशेंच आईन प्रत्येकाक शिकयलें आसतलें. म्हण आयज हांगसर आसा हांव. प्रत्येकाक आईन आपल्या भुरग्यांक शिकयलें आसतलें आनी आवयन शिकोवचें. हांव आयज उलोवपाचें कारण म्हणल्यार कोण लोक ना तरी हांव उलयतां हांगसर. आवयन प्रत्येकाक शिकोवचें भुरग्यांक कशें शिस्त दिवपाची. आयज कोण ना तरी सांगता हांव देवते फुड्यान शिस्त शिकया. आजुनूय भुरग्यांक शिस्त शिकया आनी शिस्त शिकची. आयज देवते फुड्यान रावता आनी सांगता फुडें आमची चूक करची न्हू. आमचे कडेन चूक जाली जावं आमी चूक केली अशें म्हणची न्हू. कित्याक आयज म्हाका प्लॅटफॉर्म मेळ्ळा देवते फुड्यान
म्हणून सांगता तुमच्या फुडल्यान सांगता, कित्याक आमचे इश्यू चलता आनी ह्या प्लॅटफॉर्मार आयज इश्यू जाल्या नंतर आयज हो प्लॅटफॉर्म परत म्हणल्यार देवते फुड्यान म्हणून सांगता. आनी हांव खरेंच मनांतल्यान सांगता, आवयन समज आवय कोणाचें आसा जाल्यार आवय शिकोवची भुरग्यांक कितें तें फाल्यां आमची चूक करची न्हू आनी म्हाजी चूक करची न्हू. हेज एन नवदुर्गा प्रेसिडेंट अध्यक्ष गांवचो सरपंच वेगळो, पूण आमी जे कार्य करता देवते खातीर आनी देवतेन आमकां हांगसर हाडल्या ते देवते खातीर आनी देवतेक सेवा करपाक आमी येयल्या. म्हूण आवयन आनी प्रत्येकान शिकचें आनी फुडें आमची चूक करची न्हू इतकेंच सांगता. कित्याक आमी काळजांतल्यान प्रत्येकाक मानता आनी कला प्रत्येकान करची, कलाय हाडची ह्या निमित्तान हांगसर येयलो. पूण हांव नवदुर्गा आई म्हणटा आनी आवय ही आमची आवय, नवदुर्गा ही आमची आवय. आमी जीव दिवपाक सुद्दां तयार आवय खातीर.